सो गुड मॉर्निंग गाईज. आज आमच्या घरी आहे गंगापूजन. मामीन ते 4 धामला गेले होते, त्याच्यामुळं मग गंगापूजन ठेवलेलं आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे. सो खूप मज्जा येणार आहे. पुढं आपण कंटिन्यू करू की कसं काय होतं, कसा प्रोग्राम राहतो, काय पूजा राहते, बघूया कसं राहतं मग. सो ब्लॉग कंटिन्यू करा, मज्जा येईल खूप. जय श्रीराम. तर गाईज फायनली आमचं आवरून झालेलं आहे सगळ्यांचं. तर खूप छान वाटतं आहे की आज गंगापूजन आहे घरी. आणि आता थोड्या वेळात पूजा सुरू होणार आहे आणि पूजा मांडायचं काम चालू आहे खाली. अतुल गुरु आलेले बाबाजींच्या इथून ओझरवरून आश्रमातून. तिकडं आमचे मॅडम पण रांगोळी काढत आहे. अरे अरे ते नाही दिसत आहे. त्याने उलट थांबा तुम्हाला मामींला दाखवतो. आम्ही त्या एकदम भारी रांगोळी काढतोय. आणि इकडे टटर आहे बघा, हिचं अजून आवरलेलं नाहीये. काय माणूस आहे तो. यांचं अजून आवरलेलं नाही गाईज. टाइमपास करू राहिले. खूप टाइमपास करताय. आमचे अर्धे काम करू. हा आता आम्ही जातो खाली. झोपेल काय केलं अजून आपण. इकडं मामी बघा. बघा गाईज किती मोठा प्रोग्राम आहे गंगापूजनचा. आणि मामी मस्तपैकी रांगोळी काढताय. हाय करा. हाय. आता गुरून ते येऊ राहिले. मध्ये एकदम छान तयारी चालू आहे सजावट करायची. ये बा. कोणती एक्सरसाइज लागते तुला. अतुल गुरून ते आलेले. सगळ्यांचं आवरसावर काम चालू आहे. काय सगळ्यांचं काम चालू आहे इकडं. राधा मावशी प्रसाद बनवते. 1 नंबर प्रसाद राहतो. घेतलाय सगळ्यांना घेतलाय. आम्ही भांडे घासत होते. मावशीन त्यांचं पुरणपोळी बनवायचं काम चालू आहे. जायचं आता दूध घ्यायला जायचं. आवरायचंय. चल ना आम्ही चाललोय आता. माझी हळद आहे आज गाईज. एकदम भारी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ब्लॉग मध्ये. माझं नको टाकू ब्लॉग. येणार आहे ते छान. तुला पण मला रिव्हील कर ना, स्वतःला रिव्हील कर कधी ब्लॉग मध्ये. एकदा झालंय त्र्यंबकच्या ब्लॉग मध्ये. आता व्हायला नाटक करतोय. नाही बा किती मस्त पूजा चालू बघा माझं. भुगी फलतांबूल द्रव्य रक्षणां समर्पयामि. तीर्थराज कलश कुठे आहे ठेवला पुढे. तीर्थराज कलशामध्ये हळदी कुंकू सुपारी सुट्टा पैसा टाका पुढची. त्यांच्या समोर नमस्कार माझा अशा त्या शिवाला. आज घरात पूजा आहे. हे नुसते कामामुळे झाले. आता जाम झाले सगळे. नुसते खाऊ खाऊ जाम झाले. हे बघ आमची शिवांजली. अरे पूजावाले मामा.
बॉडी बिल्डर दिदी आमची बॉडीगार्ड आहे आमचे सगळे. बॉडीगार्ड आहे आमचा बॉडीगार्ड. मामी बघा आणि मॉर्निंग ठीक आहे. सोडले देवा भवंता माझ्यावरती दया करा. देवाला त्या गरीब ब्राह्मणावर दया आली. देवाने एका वयोवृद्ध म्हाताऱ्याचे रूप घेतले आणि म्हणाले तुम्ही श्री सत्यनारायणाची पूजा संपन्न करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्राह्मण नगरात गेले. सकल स्थापिता वैष्णवग्रह समन्वित ब्रह्मण देवता ब्रह्मपरी महादेवी नवकोदमंडल प्रतापित तीर्थराज देवता महापुरुष सकल देवतान सांगान सपरिवारं सायुधान शशिकानि प्रियंतां विद्यालये स्वामं पूजयामि. इमं सदीपमाज भक्तबलं समर्पयामि. भोगो सकल नवग्रहाः तदाच ब्रह्मादि लोकवेदमंडल प्रतापित सकल देवताः इमं बलिवर्णेन मणाव मम कुटुम्बस्याभ्युदयं कुरुत आयुकर्तारः बोला यज्ञ नारायण भगवान की बघा व्यवस्थित हळूच टाका. पूर्णावती नमः वसुधाराजुर्यात हे धरा चालीवर लावल्या मी पहिली आता मी दुसरीला का इथून असं बारीक सारे बोट ठेवायचे. बसो हो पवित्रमसि चतुर्धारं बसो. तर गाईज चालू आहे ना. हां चालू आहे. तर गाईज आम्ही चाललो आता मंदिरात. तिकडं नाही रिक्षा आहे. लय वेळ झालाय. नाही 2 गाड्या गेल्या पुढं. 3 वाजता गेली. आता आम्ही चाललोय. 2 वाजता गेले. आता चाललोय आम्ही. हे घर तुम्ही बघितलं तर असं दादा यायला गेले ब्लॉक मध्ये. मजा येते एकदम. बिना चपलीचा आहे. तू तरी चपलीचा आहे. बरं झालं तेवढी हुशारी दाखवली मी. हे आमचे वाळू माफिया बोरं खायला आले नाशिकला. जाऊ आता. आपले पोरं लई डेंजर आहे. गाडी नेऊ नाही ते येते नाही गाडीमध्ये. म्हणजे यांना किती माजेल म्हणावं. सोनार भाऊ तुमचं काय मत आहे याच्यावर? मारायला पेट्रोल घातलं का मग एवढं चायला. ते बी एसी लावून मस्त थंड करून गाडी आणली होती आम्ही त्यांच्यासाठी. पण त्यांचं काही इच्छा नव्हती गाडीमध्ये यायची. पण आम्ही मग तसंच त्यांना तंगाडून दिलं पायी. परत आले आम्ही. म्हणजे ते तू काय आला रे घरी जाय. सुट्टी काय तुझं काय? तर काय एकदम भारी कार्यक्रम हो राहिला. आता थोड्याच वेळात जायचं पंचवटीमध्ये रामकुंडावर गंगेवर. तर जाऊ आता काहीतरी ब्लॉग मध्ये. काही सगळ्यांच्या आता जेवण चालू आहे. सगळ्यात शॉर्ट जेवण करतोय आम्ही. मामा कसं आहे जेवण? तुझी जेवण कसं आहे? आदित्य जरा जास्तच हे करत होता. मेहमान नवाजी काय म्हणता ग? ते तोंड बघ किती भरलंय. खाऊ एवढं खाते. मग इकडं बघ जानू. इकडं बघ काय खाती माने. मानेचं ताट बघा अख्खं पातीला खाली करून आणले तिने. खरवड पण घेऊन आली आहे. अगं दीदी जाऊ दे ना तिला. जया दीदी आणि तिची मुलगी शिवांजली. आमचे दाजी कुठंतरी हरवले. बाहेर बसले. त्यांना टाइम झाला वाटतं घरी जायला.
अनुनी पिवदीच्या साडीवर भाजी सांडून दिलेली आहे आणि हिला एवढीशी अक्कल नाहीये आणि हिला एवढीशी अक्कल नाही. आता तिच्या ताटाने ते लपवायचा प्रयत्न करते ती. मी माझ्या कॅमेरापासून शून्य अक्कलची पोरगी खातात असं ते कळत नाही, कारण एवढ्या टेबल एवढे जण बसले, कोणाकडूनच काही चुकी झालेली नाहीये. आमचा जितू पण नाही चुकला, कोणीच नाही चुकलं आणि दिला सांडून सगळं. आता तोंड लोक खाती नाही पण दाखवता लय खाऊ राहिला आम्ही. एक पण नाही, अर्धी पोळी खाल्ली. हॅलो गाईज, गंगा पूजन झालेलं आहे. आम्ही आता गंगेवरच आहे. आता छान वाटतं, एकदम हात पाय धुतले थंड थंड पाण्याने. ग्लो येईल कारण चेहऱ्यावर नाही, ग्लो पण येतो ना त्याच्याने. ग्लो येतो पण आता थंडी. आणि तिकडं ते रील स्टार उभे बघा, त्यांचं स्प्रिंग पोटॅटोचं दुकान आहे, सोन्या सावकारांचे तिकडं उभे. आणि इकडे सगळ्यात मोठं मंदिर ज्याच्याने ओळखू जातं की गंगा आहे, रामकुंडा याच्याने पण ओळखलं जातं. आणि ती मेणबत्तीवर खरं मेणबत्तीच होती. तिला कलर द्यायला लागत होतं. तुम्हाला कसं वाटतंय? हा पण आता हे शिर्डीचे झाले, कारण यांना मग साईबाबांचं जास्त प्रेम वाढलंय. सो आमचं पण प्रेम आहे त्यांच्या प्रती. ओम साईराम. मागं साईबाबांचंच मंदिर आहे, मागं साईबाबांचंच मंदिर आहे. येत आहे ना मग ते आता ते हॅलो, रामकुंड का कुंभमेळा आहे? तो रामकुंड येतो म्हणे. अरे नसेल भेटत तर येऊन जाय ना. इकडे हे वेगळ्या धुंदीमध्ये आहे, त्यांच्या मित्रांसोबत बोलू राहिले. हा ठीक आहे. क्या हम भले हमारा फोन भला. आम्ही आलो होतो इथं शॉपिंगच्या तिच्या लग्नाच्या बोटिंग करायला. छान वाटतंय देऊन. अरे आपण आता लवकरच कुंभमेळा येतोय, लागत होतो मस्त. लवकरच कुंभमेळा येतोय. सो खूप मजा येणार आहे. गर्दीला राहणार आहे. जय महाकाल, जय महाकाल. कपालेश्वरचं पण दर्शन झालं. आता घरी चाललोय. जेवण आता काय जाऊनच करू आम्ही सगळे. सो खूप मजा येते. आता उद्यापासून परत रोजची रुटीन सुरू होईल, कॉलेज आणि ते वगैरे सगळं. आणि आमची जोडी मजा येणार, कारण आता चाललोय घरी. घरी जाऊन मस्तपैकी जेवण करू, आराम करू. जय श्री कपालेश्वर.